जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघात 2019 ला तिरंगी झालेली लढत यावेळी चौरंगी होण्याची शक्यता आहे। इथले शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील गेले 2 टर्म इथून निवडून आले असले तरी त्यांची हॅट्रिक हुकण्याची शक्यता आहे। महायुतीत या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी झगडावं लागणार आहे। तर त्यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांचं त्यांच्या समोर तगडं आव्हान असेल अशाही चर्चा मतदारसंघात आहेत। त्यामुळे यंदा पाचोरा विधानसभा विद्यमान आमदार किशोर पाटील यांना जड जाईल असं बोललं जातंय। पाचोऱ्यात पाटलांसमोरच्या अडचणी नक्की काय आहेत? ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी त्यांना कसं आव्हान देऊ शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। किशोर पाटील यांना वैशाली सूर्यवंशी टफ देऊ शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे महायुतीतली धुसफूस आमदार रिपीट न करणं हा पाचोरा विधानसभेचा पॅटर्न राहिलाय। पण 2019 ला तिरंगी लढत झाल्यामुळे किशोर पाटील सलग दुसऱ्यांदा पाचोऱ्याचे आमदार झाले। पण यावेळी गेल्या वेळी त्यांच्या विरोधात लढलेले दोन्ही उमेदवार महायुतीत आहेत। गेल्या वेळी अपक्ष लढलेले अमोल शिंदे यावेळी भाजपमधून तिकिटासाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ हे आता अजित पवार गटात आहेत। या दोघांनीही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा चंग बांधलाय। या दोन्ही नेत्यांची आपापल्या पॉकेट्समध्ये ताकद आहे। 2019 ला अमोल शिंदेनी अपक्ष निवडणूक लढली असताना त्यांना भाजपनं पाटील यांच्या विरोधात बळ दिल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे आता ही स्टँडिंग आमदार म्हणून ही सीट किशोर पाटील यांना सुटली तरी मतदारसंघात त्यांचं वर्चस्व वाढू नये म्हणून भाजप अमोल शिंदेंना बळ देईल अशा चर्चा आहेत। नुकत्याच किशोर पाटील यांच्या निर्धार मेळाव्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली। यावरून शिंदेच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत मेळाव्यात जे घडलं ते फडणवीस, महाजन आणि शिंदेंकडे मांडणार असल्याचं म्हटलं। तसंच अजित पवार गटात असलेले माजी आमदार दिलीप वाघही गेल्या 2 वेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारी करतायत। अजित पवार गटातून तिकीट मिळालं नाही तर शरद पवार गटातून तिकीट घेण्याचे संकेत त्यांनी दिलेत। मध्यंतरी त्यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे। मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल यासाठी मी आशावादी आहे असं दिलीप वाघ यांनी म्हटलंय। त्यामुळे महायुतीतली ही अंतर्गत धुसफूस किशोर पाटील यांच्या मतदानात घट करू शकते असंही बोललं जात आहे। तर दुसरीकडे मवियात ही जागा शिवसेनेची असल्यामुळे इथून वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी फिक्स मानली जाते। तसे संकेतही उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच दिलेत। गेल्या महिन्यात त्यांनी मतदारसंघात चर्चा होईल अशा थाटात शेतकरी संवाद यात्रा काढली। गणेशोत्सवात प्रत्येक मंडळांना भेटी देऊन त्यांनी मतदारसंघात वातावरण निर्मिती केली आहे। त्यामुळे एकीकडे उमेदवारीसाठी महायुतीत किशोर पाटील यांना झगडावं लागत असताना दुसरीकडे वैशाली सूर्यवंशी यांचा प्रचार मात्र सुरू झाल्याचं दिसतंय। पण दिलीप वाघ यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर वैशाली सूर्यवंशी यांनाही तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागू शकतात। पाचोऱ्यात किशोर पाटील यांच्यासमोर वैशाली सूर्यवंशी यांचं आव्हान तगडं आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांच्या बाजूने असलेला शिवसेनेचा मतदार। वैशाली सूर्यवंशी या पाचोऱ्याचे शिवसेनेचे माजी आमदार आरो पाटील यांच्या कन्या आहेत। 2019च्या विधानसभेआधी आरो पाटील यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्यासाठी असलेल्या सहानुभूतीचा त्यांचे पुतणे किशोर पाटील यांना फायदा झाल्याचं बोललं गेलं। पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर किशोर पाटील यांनी शिंदेंची साथ दिली तर वैशाली सूर्यवंशी ठाकरेंसोबत राहिल्या। त्यामुळे इथल्या शिवसेनेच्या कोअर व्होटरमध्ये किशोर पाटील यांच्या विरोधात नाराजी आहे तर वैशाली सूर्यवंशी यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे। आरो पाटील यांची खरी वारसदार मीच असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे। तसंच माझ्या वडिलांचा फोटो वापराल तर खबरदार असा थेट इशाराही त्यांनी किशोर पाटील यांना दिला। तर 25 वर्ष राजकारणाशी संबंध नसणाऱ्या माझ्या बहिणीला प्रवेश देऊन उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबात फूट पाडत असल्याचा आरोप किशोर पाटलांनी ठाकरेंवर केला। त्यामुळे ठाकरेंचे कार्यकर्ते पाटील यांच्यावर संतापले। आरो पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी वैशाली यांनी थेट उद्धव ठाकरेंना आमंत्रित केलं होतं। त्यामुळे त्यांच्यासाठी मतदारसंघात शिवसेनेचं केडर पूर्ण ताकदीनं काम करेल अशाही चर्चा आहेत। तर काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची ताकदही त्यांच्या मागे उभी राहील अशी चर्चा असल्यामुळे वैशाली सूर्यवंशी आपले चुलत भाऊ किशोर पाटील यांच्या समोर आव्हान उभं करतील असंही बोललं जातं। आता इथे किशोर पाटील यांना वैशाली सूर्यवंशी आव्हान देऊ शकतात असं सांगितलं जात असलं तरी त्यांच्याकडून मतदारसंघात विकास कामं केल्याचा दावा करण्यात येतोय। मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या सहकार्यानं मतदारसंघात कधीही आणला गेला नाही एवढा निधी आणला असून रस्त्यांची, साठवण बंधाऱ्यांची तसेच इतरही मोठी विकास कामं केल्याचा दावा आमदार किशोर पाटील यांनी केलाय। या जोरावरच आपण पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे।
तसेच येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला फायदा होईल असाही त्यांना विश्वास आहे. निवडणुकीसाठी आपण लंगोट घालून तयार आहे. पुढे बहीण असो की आणखी कुणी, मी सगळ्यांना निवडणुकीत आडवे करणार असा आत्मविश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय. तसंच किशोर पाटील यांच्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण इथे भाजपची त्यांना अपेक्षित साथ मिळणार नाही हे स्पष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून इच्छुक असलेले अमोल शिंदे हे जिल्ह्यातील बडे नेते गिरीश महाजन यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे किशोर पाटील यांनी अमोल शिंदेंवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय. अमोल शिंदेंना भाजपचं तिकीट द्या, मी मैत्रीपूर्ण लढतीला तयार असल्याचं थेट आवाहन किशोर पाटील यांनी केलंय. शिवाय त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. तर तिकीट मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एक प्रकारे अमोल शिंदेंना बळ देण्याचं जाहीर केलंय. गिरीश महाजन यांची सारवासारव आणि अमोल शिंदे यांची बंडखोरीची भाषा यावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. जर कोणी बंडखोरीची भाषा करत असेल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही असा इशारा शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय. त्यामुळे मतदारसंघात वर्चस्व असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात टोकाचे वाद असल्यामुळे किशोर पाटील यांना ही निवडणूक जड असल्याच्या चर्चा होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? पाचोऱ्यात किशोर पाटील आमदारकीची हॅट्रिक करणार की वैशाली सूर्यवंशी आपल्या चुलत भावाला पाडणार? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.